सोलापूर रोटरी परिवाराच्या संयुक्त विद्यमाने आशा एक्सप्रेस आणि रोटरी डीजी क्लासरूम या दोन उपक्रमांचं लोकार्पण रविवारी 3 मे रोजी करण्यात येणार आहे। रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 अंतर्गत सोलापूर रोटरी परिवाराच्या संयुक्त विद्यमाने आशा एक्सप्रेस आणि रोटरी डीजी क्लासरूम या दोन उपक्रमांचं लोकार्पण रविवारी 3 मे रोजी करण्यात येणार आहे, अशी माहिती रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 चे प्रांतपाल नियुक्त जयेश पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली। रविवारी 3 मे रोजी 7 रस्ता परिसरातील संगमेश्वर महाविद्यालयाच्या ऑडिटोरियममध्ये सकाळी 9 वाजता हा कार्यक्रम होणार आहे। रोटरी आशा एक्सप्रेस ही कॅन्सर विषयक तपासणी करणारी व्हॅन असून या उपक्रमांतर्गत जिल्हाभरात कॅन्सर विषयक प्रबोधन आणि तपासणी शिबिरं घेण्यात येणार आहेत। रोटरी आणि सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवला जाणार आहे। रोटरीचे माजी प्रांतपाल डॉक्टर मुकुंद चिद्रावार यांच्या हस्ते आणि डॉक्टर उज्ज्वला चिद्रावार, रोटरीचे प्रांतपाल सुधीर लातुरे, सिद्धरामेश्वर देवस्थानचे अध्यक्ष धर्मराज काडादी, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉक्टर सुहासिनी शहा, रोटरीचे प्रांतपाल नियुक्त जयेश पटेल, स्वाती हेरकल, डॉक्टर राजेंद्र घुली, माखन महाय, सनिता महाय यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे। रोटरी डीजी क्लासरूम उपक्रमांतर्गत विविध 11 जिल्ह्यांमध्ये डिजिटल शिक्षण देण्यात येणार आहे। या उपक्रमांतर्गत रोटरी डिस्ट्रिक्ट 3132 मधील 11 महसुली जिल्ह्यातील 104 क्लबच्या माध्यमातून 112 शाळांमध्ये डीजी क्लासरूम उभारण्यात येणार आहेत। यामधील सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातील 31 क्लबच्या शाळांना डीजी क्लासरूमचं वितरण लोकार्पणाच्या दिवशीच करण्यात येणार आहे। मागील वर्षी 105 डीजी क्लासरूम देण्यात आले होते, तर चालू वर्षी 112 डीजी क्लासरूम देण्यात येणार आहेत। या पत्रकार परिषदेला सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अशोक सुळसे, संतोष सपकाळ, डॉक्टर अवधूत डांगे, धनश्री केळकर आदी उपस्थित होते। 3 मे रोजी संगमेश्वर कॉलेज इथे सकाळी 9:30 वाजता आम्ही कॅन्सर व्हॅन रोटरी आशा एक्सप्रेस चे लोकार्पण सोहळा ठेवला आहे। लंडनहून डॉक्टर मुकुंद चिद्रावार येत आहेत, अजून त्यांच्याबरोबर 2 पाहुणे आहेत, असे 4 जण गेस्ट आहेत आणि आमचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर सुधीर लातुरेजी व 5 डिस्ट्रिक्ट गव्हर्नर स्वाती हेरकळ असे मिळून ही ग्रांट आम्ही लोकार्पण करत आहोत श्री सिद्धेश्वर हॉस्पिटल यांच्या सहकार्याने। ही बस जी असेल ती श्री सिद्धेश्वर हॉस्पिटलला देण्यात येईल। त्यात आधुनिक मशिनरी आहेत, त्यात सर्वाइकल कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, ओरल कॅन्सर ह्याची मशिनरी आहे। ह्या बसला रोटरी फाउंडेशनकडून ग्रांट 55 लाख रुपयाचं मिळालं आहे। म्हणजे पूर्ण बस ही रोटरी फाउंडेशनकडून येणार आहे आणि ती सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटलकडे जाणार। सिद्धेश्वर कॅन्सर हॉस्पिटल त्याचं पूर्ण जिल्ह्यात लहान लहान कॅम्प घेतील आणि जनजागृती निर्माण करेल। त्या बसमध्ये 75 इंचीचं टी व्ही पण आहे। ते प्रत्येक गावोगावी जाऊन त्या टी व्हीमधनं लोकांना अवेअरनेसचे कार्यक्रम दाखवण्यात येतील आणि हा पूर्ण बस पूर्ण जिल्हा आपला सोलापूर जिल्हा गावोगाव फिरणार आहे। या बससाठी जे 55 लाख रुपये आहेत त्यात डोनेशन जे आहे मेन क्लब रोटरी सोलापूर यांनी जास्त डोनेशन दिलं आहे। त्यानंतर 6 क्लब जे आपले सोलापूर रोटरी परिवारातील आहे त्यांनी पण त्यांचं डोनेशन दिलं आहे आणि बार्शीचा रोटरी क्लब आहे त्याने पण डोनेशन दिलेलं आहे। तर या सगळ्यांच्या सहकार्याने ही बस जनजागृतीसाठी, कारण की ब्रेस्ट कॅन्सरचं प्रमाण जास्त वाढत आहे दिवसादिवसा, तर ही बस रोटरी आशा एक्सप्रेस या नावाने पूर्ण जिल्हाभर फिरणार आहे। ही आमच्या रोटरी डिस्ट्रिक्टमधली 4थी बस आहे।